शिवसेनेमध्ये सध्या दोन महिला नेत्यांमध्ये ट्विटरवर पाहायला मिळतं. एक म्हणजे शिवसेना उबाटाच्या सुषमा अंधारे, तर दुसरीकडे त्याला प्रत्युत्तर हे शीतल म्हात्रे यांच्याकडनं दिलं जातं आहे. माझ्यासोबत बातचीत करण्यासाठी या ठिकाणी शीतल म्हात्रे जी आहेत. शीतलताई, आपलं ट्विट सध्या चर्चेत आलेलं आहे, ते म्हणजे ताज का राज. काय आहे नेमका हा ताज का राज, जरा आम्हाला कळालं तर बरं होईल. काल विधान परिषदेमध्ये अर्थसंकल्पावर भाषण करत असताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ताज का राज असा एका शब्दाचा उल्लेख केला आणि यालाच धरून मी एक ट्विट केलं की हा ताज का राज नक्की काय आहे. कारण ह्याच्यामध्ये खरात कनेक्शन आहे. जे खरात यांना त्यांच्या फार्म हाऊसला जी पाण्याची लाईन दिली गेली ही नक्की कुणाच्या सांगण्यावरून दिली गेली, यासाठी कुठे बैठक झालेली, ही बैठक कुठल्या मंत्र्यांनी आयोजित केली होती, या संदर्भातली खरी माहिती पुढे यावी याकरिता. कारण हे आम्हाला जे माहिती आहे ते आम्हाला काही सूत्रांकडून या गोष्टी कळलेल्या आहेत, परंतु याच्यातली खरी माहिती बाहेर यावी याकरिता मी हे ट्विट केलं होतं. परंतु या ट्विटमध्ये काहीही कारण नसताना, ज्याचा दुरान्वयी ज्यांच्याशी संबंध नव्हता, अशा सुषमाताईने याच्यामध्ये उडी घेतली आणि हा पूर्ण जो काही विषय होता हा भरकटवण्याचा प्रयत्न केला. कारण कुठेतरी येणारी विधान परिषदेचा डोहाळे कदाचित सुषमाताईंना लागले असावेत, यामुळे कुठे आपल्या धन्याला किंवा मातोश्रीला खुश करण्यासाठी हा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असावा. त्यांच्याकडनं एक ट्विट हे देखील पाहायला मिळालं की एप्रिल महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेमध्ये काही जागा रिक्त होत आहेत आणि त्यासाठी अनेक इच्छुकांची मोठी गर्दी आहेत. आपलं नाव देखील त्या घेत आहेत आणि अप्रत्यक्ष आपल्याला टीका देखील करत आहेत. मला वाटतं खरं तर इच्छुक त्याच आहेत, कारण त्या अनेक पक्षांचे उंबरठे झिजवत आहेत असंही आम्हाला कळलेलं आहे. आणि उद्धव ठाकरेजींना हे विधान परिषद न मिळता कुठेतरी त्यांना मिळावी अशी त्यांची सुप्त मनातली इच्छा आहे आणि त्यासाठी हा चाललेला प्रयत्न आहे. कारण ज्या पद्धतीने खासदारांच्यामध्ये भांडणं चाललेली आहेत, संजय राऊत यांच्याबरोबर हमरीतुमरी झालेली आहे असं त्या बैठकीत असं मी ऐकलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रियंका चतुर्वेदी यांनाही खासदारकी आता मिळालेली नाही आहेत, त्याही चिडून त्या बैठकीतून निघून गेल्या, हेही आम्ही ऐकलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी जी काही गॅप पडलेली आहे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदीनंतर, जो काही माझ्या उजेड आहे तिथे तो मीच पाडीन असं कदाचित सुषमाताईंना वाटलं असावं. त्याच्यामुळे हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. या व्हिडिओमधनं त्यांच्यावर देखील म्हणजे तुमच्यावरती देखील संशोधन करण्याचं ते म्हणत आहेत. नेमकं काय त्यांना संशोधन करायचं आहे आणि काय नेमके त्यांचे प्रश्न आहेत असं तुम्हाला वाटतंय? त्या संशोधक वृत्तीच्या आहेत हे मात्र आम्हाला कळलेलं आहे. त्याच्यामुळे हे संशोधन करण्याच्या अगोदर जर खरात यांच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे पाण्याच्या लाईनचं ह्याचं संशोधन केलं तर बरीच सत्यता ही महाराष्ट्रासमोर येईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्या धमक्या देत आहेत, ज्या पद्धतीने नीलमताईंबद्दल बोलत आहेत, माझ्याबद्दल बोलत आहेत, तर सुषमाताई ये डर अच्छा लगा. आपण पण एक इनसाइड स्टोरी खरं तर त्या ट्विटरच्या माध्यमातून उजेडात आणली की त्या खासदारकीवरनं किती नाट्यमयरित्या गोष्टी घडलेल्या आणि कुणी कुणाची कॉलर दडली. काय नेमका तो किस्सा आहे यातला? आम्ही सुद्धा हे ऐकून आहोत. आम्हाला सुद्धा सूत्रांनुसारच कळलं की बैठक जी उद्धवजींनी बोलवली होती सर्व खासदारांची, त्यामध्ये घडलेली ह्या सर्व गोष्टी आहेत की का म्हणून संजय राऊत यांनी शरद पवारजींचं नाव अनाऊन्स केलं, त्यांना कोणी अधिकार दिला, असे प्रश्न काही प्रियंका चतुर्वेदीकडून विचारले गेले. त्या रागाने तिकडनं निघून गेल्या आणि अगदी त्यामध्ये युवराजसुद्धा खूप नाराज होते. युवराजाने सुद्धा हमरीतुमरी झाली, कॉलर अगदी संजय राऊतांची पकडली गेली असंही आम्ही ऐकून आहोत. आणि मला वाटतं संजय राऊतांचं जे पुस्तकाचं उद्घाटन होतं त्यालासुद्धा पक्षातून कोणीच गेलं नाही, ना शिंदे म्हणजे ना उद्धवजी गेले, ना युवराज गेले. तर मला वाटतं यामध्ये सत्यता नक्कीच असू शकते. ज्या संजय राऊतांनी आत्तापर्यंत शिवसेनेचा जो किल्ला आहे किंवा जो लढवण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आता साईडलाईन केले. यूज अँड थ्रो ही मातोश्रीची भूमिकाच आहे. त्याच्यामुळे काम झालं की तुम्हाला जय महाराष्ट्र ही जुनी भूमिका आहे, त्याच्यामध्ये यामध्ये नवीन नाही. आणि प्रियंका चतुर्वेदी हे त्याचं आत्ताचं अगदी ताजं उदाहरण आहे. एकनाथ शिंदे ज्यावेळी दिल्ली दौऱ्याला गेले होते त्यावेळी ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा झाली होती. काही खासदारांच्या सोबत बैठका झाल्या. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना UBTच्या खासदारांची बैठक बोलवली. ऑपरेशन टायगर हे सक्सेसफुली होणार आहे येणाऱ्या काळात की नेमकं काय, की ज्या पद्धतीने घडामोडी घडत आहेत त्यावरनं ठाकरे गटाकडनं देखील आरोप होतोय की भाजपसोबत किंवा आमच्या पाठीत खंजीर खुपसून तिकडे गेल्यावर काय फळ मिळतं हे दिसतंय, पाहायला मिळतंय. ज्या काही घडामोडी विधान भवनात घडलेल्या आहेत त्यावरनं बघा, खासदारांच्या बैठकीनंतर एवढं तर नक्कीच लक्षात येतं की उबाठामध्ये काही आलबेल नाही आहे. गोंधळ तिथेही सुरू आहे आणि ऑपरेशन टायगर हे होणार आहे का किंवा होऊ शकतं का याचं उत्तर येणारा काळच देईल. त्याचबरोबर ती विधान भवनात जे काही नाराजी नाट्य आम्हाला पाहायला मिळालं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीसोबतचं, त्यावरनं देखील आता ठाकरे गटाकडनं म्हटलं जात आहे की जशाच तसं
जर तुम्ही जे झाड पेरणार तेच उगवलं जाणार आणि त्यातूनच म्हणजे मित्रपक्षाकडनं तुम्हाला वागणूक चुकीची मिळते असे जे काही आरोप होत आहेत त्यात किती सत्य आहे? मला वाटतं की तुम्ही बघितलं, तुम्ही स्वतः सुद्धा विधान सभेच्या त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होतात, तर अशा कुरबुरी होत असतात आणि मला एक नक्कीच कळतं की शेवटी समारोपाला दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र चहापानाला उपस्थित होते, एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत या होत असतात आणि यामध्ये मार्गसुद्धा निघत असतो. त्याची काळजी उबाठाने करू नये. आपल्या पक्षात आता काय राहिलं, उरलेली लोकं सुद्धा जायला निघालेली, त्याच्यामुळे आपलं कुठे चुकतंय याचं सिंहावलोकन त्यांनी करणं जास्त गरजेचं आहे. ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सनगरेचा मी सुरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.